माढा लोकसभा मतदारसंघाबाबत सागर बंगल्यावर बैठक, कार्यकर्त्यांची चर्चा करून निर्णय 2 दिवसात जाहीर करणार, रामराजे नाईक निंबाळकर यांची एबीपी माझाला माहिती। धैर्यशील मोहिते पाटील पश्चिम महाराष्ट्रात भाजपची डोकेदुखी वाढवणार, मोहिते पाटलांकडून माढा लोकसभेतून प्रचाराला सुरुवात। सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच, अशातच 21 मार्चला सांगलीत उद्धव ठाकरेंचा संवाद मेळावा। उमेदवारीबाबत अजिबात धाकधूक वाटत नाही, उमेदवारी मातोश्रीमधून फायनल झाले, चंद्रहार पाटील यांची उमेदवारीवर प्रतिक्रिया। रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर भाजप कार्यकर्ते पदाधिकारी नाराज, रक्षा खडसेंनी मागण्यांकडे दुर्लक्ष केलं, पदाधिकाऱ्यांचा आरोप, 200 पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचा राजीनामा। रविकांत तुपकर निवडणुकीच्या मैदानात, आपले गुरु राजू शेट्टी नसून शरद जोशी असल्याची टीका, सतत चळवळीतील आणि राजकीय भूमिका बदलत असल्याचा देखील राजू शेट्टींना लगावला टोला। सध्या पेट्रोल पंप, व्हॉट्सअॅप, टीव्ही सगळीकडे पंतप्रधान मोदी दिसतात, मोदींनी 10 वर्षात विश्वासघात केला, आमदार प्रणिती शिंदे यांची भाजप आणि मोदींवर टीका। पालघर लोकसभेसाठी महायुतीच्या जागेचा सस्पेन्स कायम, राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला शिवसेनेसह भाजपचाही विरोध, पालघरसाठी महायुतीकडून अजूनही काही उमेदवारांची चाचपणी। अकोल्यातील भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी अकोल्याचं ग्रामदैवत राजराजेश्वराचं आशीर्वाद घेतले आणि प्रचाराला सुरुवात केली। राजराजेश्वर मंदिरात महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सर्वे सुरू करण्यात आल्याची धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची माहिती, मात्र धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत न येणाऱ्या झोपडपट्टीचा सर्वे सुरू असल्याचं सांगत धारावी बचाव आंदोलन समितीचा सर्वेला आक्षेप। मोहोळमध्ये काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंच्या उपस्थितीत संकल्प सभा, सभेला माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे आणि ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांचीही उपस्थिती। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत नाणे टंचाई, त्यामुळे बाजार समितीमधील शेतमाल खरेदीचे व्यवहार 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा बाजार समिती प्रशासनाचा निर्णय। नाशिक सिटीलिंक बस सेवा 6व्या दिवशी ठप्प, 3 महिन्यांपासून वेतन रखडल्यानं सिटीलिंक कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचा ठिय्या, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा। वाढत्या उन्हाचा परिणाम टरबूज उत्पादनावर होऊ नये म्हणून टरबूजावर मक्याच्या भुसा असलेलं आच्छादन, नाशिकच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांकडून मक्याच्या भुशाचं आच्छादन टाकायला सुरुवात। नाशिकच्या मनमाडमध्ये हरभरा काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग, वातावरण बदलामुळे यंदा हरभरा उत्पादनात घट होण्याची शक्यता। गडचिरोलीच्या रेपनपल्ली भागातील C60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, चकमकीत 4 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश। वर्ध्यामध्ये जन्मदात्या वडिलांकडूनच मनोरुग्ण मुलाची हत्या, मनोरुग्ण मुलाच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी हत्या केल्याची माहिती। कोल्हापुरात तलवारी नाचवत गाड्यांची तोडफोड, दहशत माजवणाऱ्या टोळक्यानं 10 चारचाकी फोडल्या, पूर्ववैमनस्यातून कृत्य केल्याची माहिती। टायर फुटल्यानं ऑटोचा अपघात, 12 मजूर जखमी, भंडारा जिल्ह्यातील सोनी सांगवी परिसरातील घटना। नंदुरबारमध्ये शहादा शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर आढळला जळालेला मृतदेह, 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बस कंडक्टरचा मृतदेह, पुलाखाली सापडले मृतदेहाचे जळालेले अवशेष। छत्रपती संभाजीनगरच्या तिडका गावात जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तयार केलेल्या हौदात अज्ञातानं विष टाकलं, विषयुक्त पाणी प्यायल्यानं 10 ते 12 जनावरांचा मृत्यू। राज्यातील अष्टविनायकाचं दर्शन आता एका दिवसात घेता येणार, अष्टविनायकांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामं पूर्ण, यापूर्वी अष्टविनायक गणेशाच्या दर्शनासाठी 48 तास लागायचे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्गमधील तिलारी खोऱ्यात हत्तींचा वावर, पाण्याच्या शोधात हत्ती पिलासह तेरवड मेढे परिसरात आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।